मुलांनो सुप्रभात. पाहत आहोत आपण 5वी स्कॉलरशिपमधील पुढचा अतिशय सोपा असा भाग. उघडा तुमचं नवनीत कंपनीचं पुस्तक आणि 20वा चॅप्टर पाहणार आहोत. टेलिंग द टाईम, वेळ सांगणे. आता पुस्तकातलं शिकायच्या अगोदर तुम्हाला असं घड्याळ करणं हे खूप आवश्यक आहे. मग आता हे किती वाजलेत सांगा बरं. एकदम बरोबर आहे, 12 o'clock. आणि जर समजा हे जर 1 वाजले असतील तर मग किती म्हणायचं त्याला? 1 o'clock. 2 वाजले तर किती म्हणायचं? 2 o'clock. 3 वाजले असतील तर त्याला काय म्हणायचं? 3 o'clock. आता हे समजलं. अशा पद्धतीनं तुम्हाला आता 12 वाजेपर्यंतचा वेळ हे इंग्लिशमधून सांगता येईल. आता जर समजा 3:30 झाले असतील तर आता किती वाजले सांगा? ह्याला म्हणायचं 3:30. 3:30 म्हणजे 3:30. आता जर 4:30 झाले तर 4:30. 5:30 झाले तर 5:30. हे समजलं सगळ्यांना. आणि आता जर 4:15 झाले असतील तर ते टाईम कसा सांगणार? आता काय सांगायचं याला? 4:15 म्हणजेच काय तर क्वार्टर. 15 मिनिटाला क्वार्टर म्हणतात. 4:15 असं म्हणायचं. आणि जर 5:15 झाले तर 5:15. 9:15 झाले तर 9:15. अशा पद्धतीनं म्हणायचं. लक्षात आलं सगळ्यांना? पक्कं समजलं? हां, चला. आणि आता जर समजा 5 वाजायला 15 मिनिट कमी आहेत, मग ह्याला काय म्हणायचं? तर 4:45 असं म्हणायचं. म्हणजेच आता 15 मिनिट कमी आहेत. कितीला? 5ला. म्हणून 4:45 म्हणायचं. पास्ट शब्द नाही तिथं. 4:45. आणि जर 5:45 झाले असतील तर 5:45 म्हणायचं. 6:45 झाले असतील तर 7:45 म्हणायचं. लक्षात आलं? हे अशा पद्धतीनं हा घड्याळीचा भाग आहे. आता सांगा बरं किती वाजलेत? तर आता इथं 5:06 झालेले आहेत. मग काय म्हणायचं? 6:05. लक्षात आलं? 6:05. जर 10 मिनिट झाले असतील तर 10:05 अशा पद्धतीनं. ओके. तर ह्या घड्याळीच्या याच माहितीच्या आधारे आता आपण प्रश्नोत्तर सोडूया. पाहूया मग आता सॅम्पल क्वेश्चन्स, नमुना प्रश्न. क्वेश्चन नंबर फर्स्ट. विच क्लॉक म्हणजेच काय? कोणती घड्याळ शोज द टाईम दाखवते 8:15. आता 8:15 आत्ताच सांगितलं तुम्हाला. क्वार्टर म्हणजे 15 मिनिट. 8:15 8:15 कोणती घड्याळ दाखवते? तर ही तर दाखवायली 5:40 इथं वाजलेले आहेत. इथं 8 o'clock झालेले आहेत. आणि इथं 8:20 हे टाईम झालेला आहे. पण इथं 8:15 हे फक्त पर्याय नंबर 2 मध्ये आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर काय? पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? तर पुढच्या प्रश्नात तुम्ही नीट पाहिलात तर काय प्रश्न? विच क्लॉक शोज द टाईम 11 o'clock. मग 11 कोणत्या घड्याळात वाजलेत हे तर आंधळ्याला सुद्धा कळेल. ऑप्शन नंबर 4. किती सोपे प्रश्न आहेत. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट टाईम डज द क्लॉक शो. आता खालील घड्याळ किती टाईम दाखवते हे असं आपल्याला विचारलं आहे. मग आता किती टाईम दाखवते आहे? तर 9:25. मग आता 9:25 हे किती आहे? ऑप्शन नंबर 9. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचं क्वेश्चन नंबर 4. व्हॉट टाईम विल बी म्हणजे कोणता वेळ? विल बी म्हणजे असेल. विल इट बी
इन द क्लॉक आफ्टर 15. आफ्टर 15 म्हणजेच काय 15 मिनिटानंतर. 15 मिनिटानंतर व्हॉट टाईम विल इट बी. 15 मिनिटानंतर त्या घड्याळात कोणता टाईम असेल. मग कोणता टाईम असेल 15 मिनिटानंतर. तर आता तर झालेले आहेत 3:45. मग आणि 15 मिनिटानंतर 4 o'clock होतील. म्हणजे ऑप्शन नंबर 2. फार सोपे सॅम्पल क्वेश्चन आहेत. चला पहा बरं आता सॅम्पल क्वेश्चन्स जर इतके सोपे असतील तर आता क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस हे तर फारच सोपे असतील. काय दिले नंबर 1 इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन्स 1 and 2. 1 आणि 2 या प्रश्नासाठी सूचना. चूज द करेक्ट वर्ड्स, फिल इन द ब्लँक्स. चूज द करेक्ट वर्ड्स म्हणजेच काय योग्य शब्द सांगा. फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरण्यासाठी योग्य शब्द. आता बघा इथं अर्थ दिला रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. हे का दिलं रे. अरे जसं तुम्ही आईस्क्रीम खातात आणि काडी फेकून देतात तसं हे जे अर्थ दिलेले आहेत ना हे अर्थ परीक्षेत येत नसतात बरं, फक्त तुम्हाला समजण्यासाठी. पण वारंवार तुम्ही हे मराठीतले अर्थ पुस्तकातले वाचायचे नाहीत. हे लक्षात घ्या, समजून घ्या. इंग्लिशमधला प्रश्न इंग्लिशमधूनच समजून घ्यायचा. पहा नंबर 1 अ पिरियड ऑफ 15 minutes इज कॉल्ड डॅश डॅश. अरे 15 मिनिटाच्या पिरियडला म्हणजेच 15 मिनिटाच्या काळाला काय म्हणलं जातं आहे. तर काय हाफ ॲन आवर अर्धा तास म्हणलं जातं आहे का. ॲन आवर 1 तास म्हणलं जातं आहे का. सेकंद म्हणलं जातं आहे का. नाही. तर अ क्वार्टर म्हणजेच काय पाव भाग 15 मिनिटाचा भाग. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. बापरे लई सोपा प्रश्न होता पहिला. तर दुसरा प्रश्न अ पिरियड ऑफ 30 minutes 30 मिनिटाचा जो वेळ असतो इज कॉल्ड त्याला काय म्हटलं जातं आहे. बाबा हे तर लई सोपा प्रश्न आला. हाफ पास्ट म्हणजे हाफ पास्ट म्हणजेच काय तर अर्धा तास निघून गेला. नाही. हाफ अ मिनिट म्हणजेच काय अर्धा मिनिट म्हणतात. अ क्वार्टर 15 मिनिट म्हणतात. हाफ ॲन आवर अर्धा तास म्हणतात. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. फारच सोपा होता रे ही प्रश्न. पुढचा प्रश्न असे सोपे प्रश्न आले ना असं वाटते ते झाला पुढचा प्रश्न लगेच पुढचा प्रश्न यावे असे धडाधड 100-200 प्रश्न यावे वाटतात बघा सोपे असल्यावर. विच क्लॉक म्हणजे कोणतं घड्याळ शोज द टाईम दाखवतो वेळ 1:45. 1:45 म्हणजेच काय 1:45 म्हणजे 12ला 15 मिनटं कमी आहेत असं कोणता वेळ दाखवायला आहे. हे तर काय दाखवायलं रे हे दाखवायला आहे 12:15 म्हणजे 12:15 हे दाखवायला आहे. तर 11:40 म्हणजे 11:40 झालेले. इथं काय आहेत तर 50:12 11:50 झालेले आहेत. आणि इथं 1:45 म्हणजेच काय 15 मिनिट कमी आहेत 12ला. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न हे बघा परीक्षेत हेच प्रश्न येईल म्हणून सांगता येत नाही बरं का, बदलून देऊ शकतात. म्हणून प्रत्येक प्रश्न समजून घ्या. फार म्हणजे फार दररोजच्या सरावातले हे उदाहरण आहेत. व्हॉट इज द टाईम इन द क्लॉक घड्याळात आत्ता किती वाजले आहेत. तर आता जर घड्याळात बघितलात तर मिनिट किती झालेले आहेत रे 10वर काटा म्हणजे 50 minutes झालेले आहेत. मग काय म्हणता येईल याला 50:09 असंही म्हणलं जातं आहे. पर्याय बघू. इट्स 10 o'clock चुकलं 10 वाजले नाहीत. इट्स 9:10 म्हणजेच 9:10 म्हणजेच काय आहे हे येईल का उत्तर 9:10 आहे का हे नाही. तर इट्स 10 minutes to 10 10 minutes to 10 म्हणजे 10ला हे 10 मिनिट कमी आहेत म्हणून हे करेक्ट आहे. आणि इट्स 9:10 म्हणजे 9 मिनिट झाले आहेत 10:09 झालेले आहेत हेही चुकलं. शेवटचं आहे इट्स 5 minutes to 11 11ला 5 मिनिट बाकी आहेत. नाही हे पण नाही. तर लक्षात घ्या इथं 2 आले म्हणजेच काय 10ला
10ला 10 मिनिट कमी आहेत. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न काय दिलाय? चूज करेक्ट टाईम. योग्य वेळ दाखवा. शोन इन द क्लॉक, जे घड्याळात दाखवलेलं आहे, फ्रॉम द ऑप्शन, पर्यायामधून. तर काय पहिला पर्याय काय आहे? किती वाजलेत हे? 9:05. मग काय म्हणायचं त्याला? 9:05 असं म्हणायचं. अगदी सोपं आहे. आता 9:05 झाले म्हणजेच काय रे? मिनिट अगोदर घ्यायचे. किती मिनिट आहेत? 5. म्हणून 5:09. 5 वाजून गेलेले आहेत म्हणजे 5 मिनिट होऊन गेलेले आहेत. 5:09. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. समजलं? जर हेच बरोबर पर्याय कळाला तर मग बाकीची बघायची गरजच नाही. 5 to 9 म्हणजेच काय? 9ला 5 मिनिट कमी आहेत. 2 आलं की कमी आहेत. 9 to 5 म्हणजे 5ला 9 मिनिट कमी आहेत. इथं 9 past 5 म्हणजेच काय? 9 मिनिट होऊन गेले. 5:09 झालेत. हे असं लक्षात असं फिरवतेत, हे लक्षात घ्या बरं बाळांनो. हेच प्रश्न परीक्षेत येईल असं नाही, पण ह्याच्यासारखे प्रश्न येतात परीक्षेत, म्हणून समजून घ्या. पुढचा प्रश्न काय दिला आहे? 6वा प्रश्न. बापरे, हे तर घड्याळीचं चित्र आले की रे, हे तर फार सोपं असणार आहे. हां, काय आहे? विच क्लॉक, कोणतं घड्याळ, शोज द टाईम, दाखवतं 4:15. 4:15 म्हणजेच काय रे? तर आता ह्याच्यात 4:15 कुठं आहे? क्वार्टर म्हणजे 15 मिनिट होऊन गेलेत. 4:15 कुठं होऊन गेलेत? एकदम बरोबर आहे. पर्याय नंबर 1. समजलं? 4:15. अशा प्रकारे हे 6 प्रश्न झाले. काय पुढचा प्रश्न 7वा? व्हॉट विल बी द टाईम, म्हणजे टाईम काय असेल इन द फॉलोविंग क्लॉक आफ्टर 30 मिनिट्स. 30 मिनिटानंतर या घड्याळात किती वाजले असतील? मग आता किती वाजलेत? आता वाजलेत 2:30 म्हणजेच काय? 2:30 झालेत. मग अर्ध्या तासाने हे 6वरचा काटा जाईल 12वर आणि लहान काटा 3वरील म्हणजे 3 वाजतील म्हणजेच काय? 3 o'clock. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 2 आहे ना. सोपा प्रश्न. पुढचा प्रश्न 8वा काय दिलेला आहे? इट इज 10 o'clock नाऊ. आता 10 वाजलेले आहेत. विच क्लॉक शोज द करेक्ट टाईम. 10 वाजलेले आहेत तर हे करेक्ट टाईम कुठं दाखवलेत? इथं 11 वाजलेत. इथं 10 to 12 आहे. 12ला 10 मिनिट कमी आहेत. आणि इथं किती आहेत? 10:10. 10:30 झालेले आहेत. अचूक उत्तर काय मग? 10 o'clockचं आंधळ्याला सुद्धा कळल. पर्याय नंबर 3. चला पुढचा प्रश्न 9वा प्रश्न काय आहे? व्हॉट टाईम डज द क्लॉक शो. घड्याळ पुढची कोणता वेळ दाखवते? आता बघा, हे घड्याळ आहे. मग किती वेळ झाले तरी इथं 11:30. मग आता 11:30 हे तुम्ही तोंडी सांगितलात. मग आता इथं कुठं दिलं आहे का? 6:30. 6:30 चुकलं. 11:15 म्हणजे 11:15 चुकलं. 11:30 बरोबर आहे. अर्धा तास होऊन गेला आहे. 11:30 म्हणजे काय? 11:30. 6:15 नाही. 6:15 हेही नाही. तर अचूक उत्तर आहे 11:30 म्हणजे 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न विच ऑफ द क्लॉक शोज द टाईम 12. बाबा आंधळ्याला सुद्धा येईल की रे हे. आय रे गै रे नत्तू खैरे, कुणाला येऊ शकेल इतकं सोपा प्रश्न. विच क्लॉक शोज द टाईम 12. 12 कोणत्या घड्याळात वाजलेले आहेत? तर पर्याय नंबर 3. आणि जे मुलं अभ्यास करत नाहीत त्यांच्याही परीक्षेत एवढाच टाईम होते बरं का. 12च वाजतात त्यांच्या परीक्षेचे. म्हणून अभ्यास करा. चला पुढचा प्रश्न 11वा. चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडायचा आहे. व्हॉट टाईम इज इट. किती वाजले आहेत? मग 4:15 हे तुम्हाला वाचून आधी घड्याळाचा टाईम तुम्ही वाचायचा, नंतर पर्याय बघायचा.
मग आता 5:15 म्हणल्यावर इथं कुठं दिलं आहे का? 5:15 दिलं आहे की रे? 2. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजलं? 3:15 म्हणजे 3:15. 5:03. आता 5:03 म्हणजेच काय? 3:05. 3:05 म्हणजेच 5:03. म्हणून आपल्याला 5:15 काय आहे? 5:15. समजायले मुलांनो? सगळे प्रश्न समजून घ्या बरं छान. अरे अरे संपले, धडा चक्क संपलाच. बाबा कधी सुरू झाला आणि कधी संपला काहीच कळालं नाही रे. अतिशय सोपा असा हा भाग होता. बघा 12वा प्रश्न. चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट विच इंडिकेट द करेक्ट टाईम. योग्य वेळ दाखवणारा ऑप्शन कोणता आहे असं विचारलं आहे. रीता वेक्स अप अर्ली इन द नाईट. रीता ही दररोज रात्री लवकर उठते. लई चाळशी दिसते. रात्री नाही आहे, मॉर्निंग आहे. रीता वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी लवकर उठते. मग आता अर्ली इन द मॉर्निंग, मग मॉर्निंग केव्हा असते? 12 नून, हे तर दुपार असते. 3 PM म्हणजे हे तर दुपारनंतरचा वेळ आहे. 7 PM म्हणजे हे सायंकाळचा आहे. आणि 7 AM म्हणजे हा सकाळचा वेळ आहे. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. AM म्हणजे दुपारी 12च्या आतचा वेळ, हे AM दाखवतात. आणि PM हे दुपारी 12पासून नंतर रात्रीच्या 12पर्यंतचा वेळ PM दाखवतात. समजलं? अशा पद्धतीनं अतिशय सोपा असा हा पाठ आपण पाहिला. आणि ह्याचा गृहपाठ एक आहे की तुम्ही सगळ्यांनी हे धडा लगेच सोडून बघायचा आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेपर्यंत तुमच्या घरात जे घड्याळ आहे ना, त्या घड्याळाचा वेळ नेहमी इंग्लिशमधूनच सांगायचा. समजलं? गृहपाठ करणार, धडा समजला. व्हेरी गुड. थँक्यू मुलांनो.